मुलांनो, आज आपण शेवटचा चॅप्टर सिंगल एंट्री चॅप्टर सुरू करणार आहोत. सिंगल एंट्री नावाप्रमाणेच जिथे आपण एंट्रीचा एकच इफेक्ट देतो त्याला सिंगल एंट्री समजतो. आता इथे दोन डेफिनेशन्स दिलेत, चला तर बघूया. पहिलं डेफिनेशन, a system of bookkeeping in which as a rule only records of cash and of personal accounts are maintained. It is always incomplete double entry varying with circumstances. तर दुसरं डेफिनेशन आहे, a method or variety of methods employed for the recording of transactions which ignores the twofold aspect and consequently fails to provide the businessman with the information necessary for him to be able to ascertain his financial position. Single entry is the combination of single entry, double entry and no entry. तर सिंगल एंट्री मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट देतो त्याला सिंगल एंट्री म्हणतात. ज्या वेळेस आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट्स देतो त्यावेळेस त्याला डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे जे सिंगल एंट्री सिस्टीम आहे हे कोण मेंटेन करतं? अ स्मॉल बिझनेसमन, की ज्या माणसाच्या बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स खूप कमी आहेत. बिझनेस मेंटेन करणारा एकच माणूस आहे, म्हणजेच सोल प्रोप्रायटर आहे. ट्रान्झॅक्शन्स कमी आहेत आणि त्यामुळे त्याला एकच बुक मेंटेन करायला सोपं जातं. त्याच्यामध्ये मोस्टली कॅश ट्रान्झॅक्शन्स मेंटेन केले जातात आणि पर्सनल अकाउंटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन मेंटेन केले जातात. तर कधी कधी डबल एंट्री करण्याचा वेळ येते, परंतु कधी केली जाती तर कधी केली जात नाही. डिपेंड्स अपॉन द मूड ऑफ दॅट प्रोप्रायटर. त्याचप्रमाणे a method or variety of methods employed for recording of transactions. वेगवेगळ्या मेथड्सनी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. दरवेळेस नवीन पद्धत, एकच पद्धत फॉलो केली जात नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डबल एंट्री सिस्टीम मध्ये जे आपण टू फोल्ड आस्पेक्ट असतात, की दोन्ही ट्रान्झॅक्शनला आपण डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट देतो, हे सोयीस्कररित्या जिथं विसरलं जातं त्याला म्हणायचं सिंगल एंट्री सिस्टीम. थोडक्यात काय, सिंगल एंट्री हे कॉम्बिनेशन आहे सिंगल एंट्रीचं, डबल एंट्रीचं आणि नो एंट्रीचं. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची एकतर एंट्री केली जाते एकदा तरी, किंवा डबल एंट्री केली जाते, किंवा कधी कधी एंट्रीच केली जात नाही. तर अशा प्रकारे हा सिंगल एंट्रीचा प्रकार आहे. आणि हा कोण मेंटेन करतो? की ज्या व्यक्तीचा बिझनेस स्मॉल आहे, छोटा आहे, ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस म्हणजे व्यवसायाचे किंवा व्यापाराचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे खूप कमी आहेत, असे व्यापारी सिंगल एंट्री सिस्टीम फॉलो करतात. आता आपण बघूया सिंगल एंट्री सिस्टीमची अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे ते बिझनेसला सूट होतात. तर सर्वात पहिल्यांदा इट इज अ व्हेरी सिंपल मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच खूपच सोपी पद्धत आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याची. दुसरं आहे, अकाउंटिंग रेकॉर्ड्स कॅन इझिली बी मेंटेन्ड सिन्स इट डज नॉट रिक्वायर ॲडिक्वेट स्किल अँड नॉलेज ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ बुक कीपिंग. अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेंटेन करत असताना इथे स्पेशल स्किलची किंवा आपले जे प्रिन्सिपल्स आहेत अकाउंटिंगचे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, असे जे प्रिन्सिपल्स आहेत अकाउंटिंगचे हे यूज केले जात नाहीत. जसं ट्रान्झॅक्शन होईल त्या पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात, तारीख वाईज रेकॉर्ड केले जातात, कधी कधी विसरलेही जातात.
त्याच्यानंतर इट इज लेस एक्सपेन्सिव्ह ऍज कम्पेअर्ड टू डबल एंट्री बुक कीपिंग. डबल एंट्री बुक कीपिंगच्या तुलनात ह्याचा खर्च खूपच कमी आहे. एकच वही मेंटेन करतो कॅशियर, किंवा त्याला आपण रोजमेळ म्हणतो मराठीत. रोजमेळ ही बुक मेंटेन केली जाते. त्याच्यानंतर असर्टनमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस इज मच इझियर. तोंडी सुद्धा आपण प्रॉफिट आहे का लॉस आहे हे करू शकतो. इट इज टू स्मॉल कन्सर्न विथ लिमिटेड नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स अँड व्हेरी फ्यू असेट्स अँड लायबिलिटीज. थोडक्यात काय, हे एकदम छोट्या स्केलवरचा जो बिझनेस आहे, जशी की पानटपरी आहे, छोटस रेस्टॉरंट आहे, छोटस हॉटेल आहे, छोटस स्टेशनरी दुकान आहे, छोटस झेरॉक्स मशीनचं दुकान आहे, की जिथे ऍसेट्स आणि लायबिलिटीज ह्या खूप कमी आहेत. ऍसेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटीज म्हणजे देणी, ह्या खूप कमी आहेत. बघणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे मालक. मालकच सगळ्या गोष्टी हँडल करतो, खरेदी विक्री, अकाउंटिंग, जे काही ऍज अ शॉपकीपर म्हणून जे काही ड्युटीज आहेत ते तो एकटाच बघत असतो, आणि त्यामुळे ते सिंगल एंट्री सिस्टीम त्याला सूट होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सिंगल एंट्री तयार करण्यासाठी खूप थोडा वेळ द्यावा लागतो. खूप थोड्या वेळात सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये अकाउंटिंग बुक्स तयार होतात. आता आपण फॉर्मॅट कडे वळूयात. फॉलोइंग ऑफ द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मे गिव्ह द आयडिया ऑफ आयटम्स टू बी शोन इन इट. फायनल अकाउंट्स मध्ये तुम्ही बघितलंय की आपण काय काय तयार करतो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. इथे सिंगल एंट्री मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचे असतात आपल्याला, आणि त्याच्यानंतर ह्याच्यात दोन असतात, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओपनिंग म्हणजे सुरुवातीचा, क्लोजिंग म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी. असे दोन प्रकारचे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असतात. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा तयार करायचा असतो, पण आपण जसा फायनल अकाउंट्स मध्ये तयार केला आहे त्या पद्धतीने नाही. तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंटच्या स्वरूपात आपल्याला करायचं आहे, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही आयटम्स ऍड करायचे तर काही आयटम्स लेस करायचे आहेत. हे सगळं आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये शिकायचंय. तूर्तास आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच बॅलन्स शीट कशी बनवायची हे आपण बघूया. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची असेल तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऍज ऑन 1 एप्रिल 2020 असं येईल. आणि जर क्लोजिंग बनवायचं असेल तर स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स ऍज ऑन 31 मार्च. ओके, 31 मार्च 2020. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये 4 कॉलम्स आहेत. लायबिलिटीज अमाउंट रुपीज, ऍसेट्स अमाउंट रुपीज. त्याच्यामध्ये काय काय आहे आपण बघूया. लायबिलिटीज साइडला सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन. तुम्हाला आता बॅलन्स शीट मुळे लायबिलिटीजचे आयटम्स पाठ झालेले आहेत. फारसा काय फरक नाहीये, सेमच आयटम्स आहेत, फक्त मांडणीची पद्धत वेगळी आहे. त्याच्यानंतर ऍसेट्स मध्ये काय काय येऊ शकतं. प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड पिक्चर्स, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. तर हे झालं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऍज ऑन 1 एप्रिल 2020 and as on 31st March 2020. जर ह्याच्यात काही आपल्याला ऍडजस्टमेंट्स दिल्या असतील तर ते आपल्याला ऍड किंवा लेस करायचे असतात. ते तुम्हाला प्रॉब्लेमच्या वेळेस लक्षात येईल. आता आपण बघणार आहोत स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस फॉर द इयर एंडेड. इथं मात्र एकच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचंय, तो म्हणजे वर्षाच्या शेवटी 31 मार्च 2020. आता इथे काय करायचंय ते प्रथम बघूया. फॉर्मॅट दिलेला आहे, कॉलम्स 3 आहेत, पर्टिक्युलर्स आहेत, अमाउंट रुपीज, इनर कॉलम आणि आउटर कॉलम अमाउंट रुपीज. क्लोजिंग कॅपिटल म्हणजे
वर्षाच्या शेवटी राहिलेलं कॅपिटल किंवा कॅपिटल ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर इनर कॉलम मध्ये घ्यायचंय. त्याच्यानंतर ऍड ड्रॉइंग्स मेड ड्युरिंग द अकाउंट इयर. कॅश स्वरूपात असेल तर कॅश ऍड करायची, गुड्सच्या स्वरूपात असेल तर त्याची किंमत इथे ऍड करायची आहे. जर एखाद्या वेळेस वर्षात आपल्याला असं वाटलं की कॅपिटल भांडवल आपल्याला कमी पडतंय, म्हणून आपल्याला म्हणजे सोल प्रोप्रायटरला किंवा त्या मालकाला, बिझनेसच्या मालकाला, ओनरला असं वाटलं की कॅपिटल कमी पडतंय, म्हणून त्यांनी जर ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलं, म्हणजे जास्तीचं कॅपिटल जर ऍड केलं असेल तर ते आपल्याला लेस करावं लागतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्याची बेरीज आपल्याला मिळते ऍडजस्टेड, बेरीज वजाबाकी मिळून आपल्याला मिळते ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. पुन्हा एकदा बघा, पहिल्यांदा आपण क्लोजिंग कॅपिटलची अमाऊंट घेतोय जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते, इनर कॉलम मध्ये लिहायची. त्याच्यानंतर त्याच्यात ड्रॉइंग्स ऍड करायचे. जर रोखीच्या स्वरूपात असेल तर रोख रक्कम आणि गुड्सच्या स्वरूपात असेल तर त्याची रक्कम ही तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे. ऍड केलेल्या ड्रॉइंग्स ऍड केलेल्या कॅपिटल मध्ये जर ऍडिशनल कॅपिटल असेल तर ते लेस करायचे, मग तुम्हाला मिळेल ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मधनं तुम्हाला लेस ओपनिंग कॅपिटल करायचे, जे आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं ते. आणि हे एवढं सगळं झाल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? कॅपिटल. कॅपिटलची नेट अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट्स. आता कॅपिटल मध्ये आपण नेट प्रॉफिट ऍड करतो, आहे का लक्षात? ज्या वेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो, तो आपण बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला प्रॉफिट असेल तर कॅपिटल मध्ये ऍड नेट प्रॉफिट करतो आणि लॉस असेल तर लेस लॉस करतो. आठवलं? आता इथे काय करायचं बघूया. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट्स. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत, तर त्या ऍडजस्टमेंट्स आपल्याला इथे करायचे. मग काही गोष्टी आपल्याला ऍड कराव्या लागतात तर काही गोष्टी लेस कराव्या लागतात. ऍड करणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? ऍड इन्कम अँड गेन्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत या कालावधीमध्ये जेवढे काय तुम्हाला जेवढ्या प्रकारची इन्कम मिळाली आहे, जेवढ्या प्रकारचा नफा झालेला आहे, तो सगळा तुम्हाला इथे ऍड करायचा आहे, म्हणजेच बेरीज करायची आहे. पहिलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, दुसरं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स, तिसरं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, चौथं आहे आउटस्टँडिंग इन्कम, पाचवं आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स और इंक्रीज इन व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स, आणि सहावं आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज आणि डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज. पहिले 4 आहेत ते अत्यंत सोपे आहेत, तुमच्या ओळखीचे आहेत. पाचवं आणि सहावं हे जे आयटम्स आहेत ते आपण प्रॉब्लेम ज्या वेळेस घेणार आहोत त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करीन मी, त्यावेळेस तो सोपं जाईल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे वरील घेतलेल्या ड्रॉइंग्स वरच इंटरेस्ट ते ऍड करायचंय. इन्व्हेस्टमेंट एखादी केली असेल आणि त्याच्यावर इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा आपली इन्कम आहे, त्यामुळे ती ऍड करायची आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम हे पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट आहेत, त्यामुळे हे सुद्धा ऍड करायचे आहेत. आलं लक्षात? फॉर्मॅट व्यवस्थित बघून घ्या. ह्या फॉर्मॅट प्रमाणेच तुम्हाला परीक्षेत लिहायचं आहे. फॉर्मॅट लक्षात राहिला तर तुम्हाला सोपं जाईल. मुलांना आता आपण बघूया लेस आयटम्स कोणते कोणते करायचे. लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. पहिलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, दुसरं आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन, तिसरा आहे बॅड डेट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स, चौथा आहे डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स, पाचवा आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स दॅट इज डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स,
6वा आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज, इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट्स. 7वा आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. 8वा आहे इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. मुलांनो, हे जे आपण 8 आयटम्स बघितले यातले काही तुम्हाला ओळखीचे आहेत. कॅपिटल वर जर इंटरेस्ट म्हणजे भांडवलावर जर इंटरेस्ट असेल तर ते आपल्याला लेस करायचंय. कर्ज घेतलंय, कर्जावरचे इंटरेस्ट आपल्याला ते लेस करायचं आहे. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि बॅड डेट्स, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लेस करायच्या आहेत. मुलांनो, ज्या वेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करत होतो त्यावेळेस बघा, इन्कम्स आपण क्रेडिट साइडला लिहित होतो म्हणजेच ऍड करत होतो आणि खर्च डेबिट साइडला लिहित होतो म्हणजेच लेस करत होतो. कन्फ्युजन करून घेऊ नका. खर्च आपण कुठे लिहित होतो? नॉमिनल अकाउंट्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे कुठे लिहित होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, इन्कम्स अँड गेन्स कुठे लिहित होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. परंतु सिंगल एंट्री मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा बनवलाच जात नाही, नॉमिनल अकाउंटच्या एंट्री केल्या जात नाहीत. मग अशा वेळेस जर आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस करायचा असेल, काढायचा असेल तर काय करू शकतो? तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागतं, ज्याच्यामध्ये काही गोष्टी आपण ऍड करतो आणि काही गोष्टी आपण लेस करतो. ओके, सो अशा पद्धतीने आपलं फॉर्मॅट असणार आहे सिंगल एंट्रीचा. पुढच्या लेक्चर पासून आपले प्रॉब्लेम सुरू होतील. प्रॉब्लेम्स घेतल्यावर हळूहळू तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आय होप हा थेरॉटिकल भाग होता, ह्यात काही तुम्हाला अवघड गेलेलं नसेल. ओके.